नमस्कार. नम्रताच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डाळ खिचडी करायची वेगवेगळी पद्धत असते. काही लोकं तांदुळाने बनवतात, पण आज मी बनवत आहे दलियापासून आणि हे पौष्टिकही आहे आणि ह्याच्यात सर्व भाज्या व डाळी मिक्स आहेत. तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे 1 कप दलिया. आता दलिया तुम्हाला माहीतच आहे, त्याच्याने गोड शिराही होतो. तर मी 1 कप दलिया आणि 2-2 टेबलस्पून चणा डाळ आणि मूग डाळ घेतली व त्याच्यात 1 टोमॅटो आणि थोडीशी हळद घालून कुकरला 3 शिट्ट्या लावून घेतल्या. व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी ते सर्व तुम्हाला कुकरची शिट्टी वगैरे दाखवलेली नाही आहे. आता ह्या भाज्या मी घेतलेल्या आहेत. मटार घेतलेला आहे, 1 गाजर घेतलेली आहे आणि माझ्याकडे मेथीची भाजी होती ती मी घातलेली आहे. तुम्ही इतर कुठलीही पालेभाजी घालू शकता ह्याच्यात. आता इथे मी गॅसवर कुकर स्लोवर चालू ठेवलेलं आहे. त्याच्यात 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि 1-1 टेबलस्पून घालायचे आपल्याला मोहरी व जिरे. हे चांगले आपले एकदम मस्त खमंग फोडणी झाली. ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे आलं आणि लसूण किसून. तर तुम्ही ह्याच्यात पेस्टही घालू शकता, पण असं किसून घातले त्याची टेस्ट जरा जास्तच वेगळी येते. आणि चांगलं भाजून झालं एकदम का ह्याच्यात घालायचं आहे 1 कांदा बारीक चिरलेला आणि ह्याच्यातच आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता. तर कढीपत्त्याचा सुगंध तुम्हाला किती छान येतो माहीतच आहे आणि चवही छान येते. म्हणून कढीपत्ता तुम्ही न विसरता घाला. आता हे चांगलं भाजून झालेलं आहे. आता ह्याच्यात आपण भाज्या घालूया ज्या आपण घेतलेल्या आहेत त्या. तुम्हाला इतर भाज्या कुठल्या घालायच्या असतील तर तुम्ही तेही घालू शकता. पण हे आपलं मस्त 1 पॉट मील झालेलं आहे. चपाती वगैरे करायची नसेल तर तुम्ही अवश्य ही खिचडी करू शकता. आता आपण जे कुकरला लावून घेतलेलं आहे दलिया आणि डाळ ते सर्व ह्याच्यात घालूया आणि पाणी घालायचं आहे ह्याच्यात आपल्याला. तर तुम्हाला किती डाळ खिचडी हवी असेल त्या हिशोबाने तुम्ही ह्याच्यात पाणी घाला व 1-3 शिट्ट्या चांगल्या करून घ्या परत. म्हणजे डाळ चांगली एकदमच सॉफ्ट होऊन जाईल आणि भाज्याही शिजून जातील. हे बघा छान असं शिजलेलं आहे एकदम. आता ह्याला आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर फोडणीसाठी इथे मी 2 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे आणि तुपात आपण घालायचं आहे फोडणीसाठी अर्धा टीस्पून मोहरी. मोहरी आपण अगोदर घातलेलीच आहे, पण परत फोडणीत घालायची आहे आणि थोडा घालायचा आहे कढीपत्ता. ते चांगलं एकदम मस्त असं फोडणी बसलेली आहे. ह्याला हिंग घालूया आपण आणि 1 लाल सुकी मिरची घेतलेली आहे मी ह्याच्यात, ती घालायची आहे आणि ती थोडी अशी आपल्याला ना करपवल्यासारखी करायची आहे आणि 2-3 लसूण चेचून घालायचे आहेत. म्हणजे अशी फोडणी तुम्ही खिचडीला द्याल ना तर स्मोकी फ्लेवर येणार त्याला. आणि 1 टेबलस्पून घालायचं आहे लाल मिरची पावडर. ते फोडणी याच्यात चांगली खमंग बसलेली आहे. मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि मिरच्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि बघा मस्त आपली अशी दलिया दाल खिचडी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपलं चॅनल नम्रताच किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा. वरून मस्त आपण 1 टेबलस्पून तूप घालूया व कोथिंबिरीने सजून घेऊया आणि मस्त गरमागरम खिचडी आपण पापड व लोणच्यासोबत खाऊया.